नाही नाही जाते टॉस जीता, पहले बल्लेबाजी का लिया फैसला देवांश स्पोर्ट्स। पहली गेंद मुकाबले की शुरुआत होती, बिंदी गेंद के साथ शुरुआत। गेंदबाजी के मोर्चे पर पहले ओवर लेके हरीश, स्ट्राइक गेंद के ऊपर मयूरेश आने बल्ले के साथ खेलने की कोशिश, खड़ी हो गई गेंद, कैच का मौका। जी हां, यस दैट शुड बी टेकन। चलता किया बल्लेबाज को, पहली गेंद के ऊपर मयूरेश निमरे, बैक टू दी पवेलियन। इनिंग की ओवर की दूसरी गेंद और चलता किया बल्लेबाज मयूरेश निमरे को। मयूरेश आखिरकार ये दूसरा मुकाबला मयूरेश का, और सिर्फ थम लगा के वापिस आए, अगली गेंद लेके चले। ये अच्छी गेंद जड़ में डालने की कोशिश, थोड़े से आगे रखने की कोशिश, गेंद बल्ले का ठीक तरह से संपर्क नहीं। जब तक अखिलेश गेंद को उठाते वापस करते तब तक रन देने की कोई गुंजाइश नहीं। रन देने की तमाम शंकाओं को समाप्त कर दिया। अगली गेंद लेके फिर एक बार गेंदबाज के मोर्चे पर, ओ ये बेहतरीन गेंद, फॉलो थ्रू में गजब दिखाते हुए, अच्छा काम करते हुए गेंदबाजी के मोर्चे पर हरीश। अच्छा क्रिकेट इस बार शिव शक्ति प्रीमियर लीग दरम्यान। और यह अच्छी गेंद, स्विंग एंड मिस, गेंद बल्ले का फिर एक बार संपर्क नहीं, लेकिन 22 के रूप में रन मिलेंगे। डिक्लेयर के रूप में 1 रन आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड, खाता खुलता हुआ स्कोर कार्ड। शिव छत्रपति टीम से दरख्वास्त है, सभी खिलाड़ियों को कमेंट्री बॉक्स के लेफ्ट साइड में आना है। शिव शक्ति टीम, शिव छत्रपति टीम, फिर एक बार आपको कॉल किया जा रहा है, प्लीज कॉन्टेक्ट योर कैप्टन। आखिरी गेंद, ओवर की समाप्ति, स्कोर कार्ड के ऊपर रुकी हुई रन संख्या मात्र 2 रन 1 विकेट के नुकसान पर। अच्छा क्रिकेट, बेहतरीन क्रिकेट। शिव शक्ति कला क्रीडा मंडल माझगांव का ये बेहतरीन आयोजन, और इस आयोजन में चलते हुए मुकाबले, आज के दिन का ये लगभग 5वां मुकाबला देवांश स्पोर्ट्स और आर्यन बॉयज के बीच में। टॉस जीता, बल्लेबाजी का लिया फैसला, जो कि पिछले कई मुकाबले बिल्कुल स्टडी की करके देवांश स्पोर्ट्स के कप्तान ने बल्लेबाजी का फैसला लिया। शायद ये सही फैसला हो सकता है, कम से कम 40-45 रन अगर बोर्ड के ऊपर लगाए जाए तो ये फाइटिंग टोटल, विनिंग टोटल भी हो सकता है आने वाले समय में।
गेंदबाजी के मोर्चे पर संतोष मांजरेकर देखने को मिलते हुए, फील्डिंग के ऊपर निहारते हुए, जी चाहे फील्डिंग में थोड़ा सा बदलाव करते हुए राइट हैंडर बल्लेबाज अनिरुद्ध सावंत के लिए। ओ देवी गति की गेंद, शायद 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 अपार की उंगलियां आसमान की तरफ, जाना पड़ेगा बल्लेबाज को अनिरुद्ध सावंत। बैक टू दी पवेलियन। चार खाने चित देवांश स्पोर्ट्स का खेमा इस बार पूरा शांत करने वाली गेंद। प्रशांत बने मैदान के भीतर, नए बल्लेबाज सलामी की जोड़ी मैदान से बाहर। तीसरे और चौथे नंबर के ऊपर अशोक चौगुले और प्रशांत बने। स्ट्राइक एंड के ऊपर प्रशांत, बबड़ी के नाम से जाना जाता है ये खिलाड़ी। इस बार पहली गेंद शायद टिप्पा गिरने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ रुख करते हुए गेंद। दो गेंदों का खेल खत्म होता हुआ स्कोर कार्ड के ऊपर मात्र 2 रन 2 विकेट। अच्छा खेल, उड़ाने की कोशिश थी, इस बार गेंद बल्ले का ठीक तरह से संपर्क नहीं। फंबल पर खिलाड़ी, ओहो हो, गुड रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच में। गोली की रफ्तार से दौड़ पड़े और जब तक गिल्लियां बिखरी जाती तब तक 1 रन पूरा हो चुका था। 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 2 विकेट के नुकसान पर 3 रन स्कोर कार्ड के ऊपर। सेकेंड ओवर इन प्रोग्रेस, 3 गेंदें खत्म हो चुके, 3 गेंदों का खेल शेष है। दूसरा ओवर प्रगति के ऊपर और अब तक बैक फुट पे ढकलने में कामयाब रही है आर्यन बॉयज की टीम। और अगर बात की जाए पहले बल्लेबाजी करने वाली टीम मुकाबला जीतती है, शायद ऐसा नहीं है। जो टीम टॉस जीतती है शायद उसके खिलाफ मुकाबले का निर्णय अब तक जाते हुए हमने देखा है। जिसने टॉस जीता है, फील्डिंग का फैसला लिया है और उसके बाद मुकाबला जीत नहीं पाए अब तक का इतिहास। और क्या इस बार देवांश स्पोर्ट्स इतिहास बदलने में कामयाब रहेगी, क्योंकि टॉस जीता है, बल्लेबाजी का फैसला लिया है। स्ट्राइक एंड के ऊपर खुद मालिक अशोक चौगुले देखने को मिलता है। नॉन स्ट्राइक एंड के ऊपर बबड़ी गेंदबाजी के मोर्चे पर चले। संतोष कदमों का इस्तेमाल, इस बार आगे बढ़ के बड़ा शॉट खेलने की कोशिश, गेंद बल्ले का संपर्क नहीं हुआ और एक बिंदी गेंद संतोष द्वारा। ये शॉट पिच गेंद जरूर थी लेकिन उसको मिडाफ की दिशा में रन आउट का मौका। ओहो, पर की उंगलियां आसमान की तरफ, चले जाओ बबड़ी और एक बल्लेबाज। बैक टू दी पेवेलियन। बजाओ भाई डीजे। देवांश स्पोर्ट्स लड़खड़ाती हुई पारी, जहां जहां मौका मिला था देवांश स्पोर्ट्स के बल्लेबाजों को बैकफुट पे ढकेलने का, हर एक मौके को सफलता में तब्दील किया है।
इस बार समर्थ नए बल्लेबाज नॉन स्ट्राइक गेंद के ऊपर इस बीच एक वाइड गेंद का इशारा और अतिरिक्त रन स्कोर कार्ड के ऊपर मात्र 4 रन। ओ इस बार आगे बढ़ के खेलने की कोशिश, फिर एक बार गेंद स्विंग एंड मिस, गेंद बल्ले का फिर एक बार संपर्क नहीं। 2 ओवर की समाप्ति, 3 विकेट का नुकसान, मात्र 4 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब क्या होगा, कौन होगा वो बल्लेबाज जो अपनी टीम की नैया पार कराएगा, कौन होगा वो बल्लेबाज अपनी टीम को संभालेगा। कम से कम 40-45 रन स्कोर बोर्ड के ऊपर बनाने पड़ेंगे, क्या बन पाएंगे। खेल है क्रिकेट का, बेहतरीन क्रिकेट, बेहतरीन क्रिकेट। स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज समर्थ, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर मालिक अशोक। अशोक सौगुरे अब तक कुछ खास नहीं कर पाए इस इनिंग में, इस मुकाबले में। उम्मीदें रहेगी गेंदबाजी के मोर्चे पर। तेज तर्रार गेंद, हरीश गेंदबाजी के मोर्चे पर। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, गुड रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच में। जब तक गेंद को उठाया जाता, एक यॉर्कर लेट वाली गेंद, ब्लॉक करने की कोशिश वहां पे हरीश की, और उस गेंद के ऊपर 1 रन पूरा किया। 1 रन के साथ स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या आगे बढ़ती हुई 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। बेहतरीन स्कोरिंग काउंटिंग यहां पे नीलेश घाट द्वारा। अगली गेंद हरीश चले, ओ फुल टॉस गेंद पे बड़ा शॉट होना चाहिए था, रन आउट का मौका, और अंपायर का इशारा, नॉट आउट। सही सलामत पहुंचे, शायद तो थोड़ी देर हो जाती, खतरे की घंटी जोर से बजती और अशोक को जाना पड़ता, लेकिन अगर मगर के लिए क्रिकेट में ना स्थान मिला ना इसके बाद मिलेगा, इसलिए क्रिकेट का लाइव प्रक्षेपण किया जाता है। और इस बार टेनिस क्रिकेट टीम के माध्यम से गौरव सावंत की टीम यहां पे मौजूद है, और हमारी आवाज और ये खेल का प्रदर्शन कई देशों में पहुंचाया जा रहा है। शॉर्ट पिच गेंद उड़ाने की कोशिश, गेंद बल्ले का ठीक तरह से संपर्क में, स्पीकर एंड के ऊपर गेंद टकराई और चली गई डिक्लेयर जोन में, फाइन लेग की दिशा में। मात्र 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 7 रन, 3 विकेट के नुकसान पर। महत्वपूर्ण 3 खिलाड़ी मैदान से बाहर, और इसी के चलते बैकफुट पे ढकेली गई है देवांश स्पोर्ट्स की टीम, और उसमें से पिछले मुकाबले के हीरो अनिरुद्ध सावंत इस बार सस्ते में लौटे हैं। और एक शॉट पिच गेंद, इस गेंद के ऊपर बड़ा शॉट होना चाहिए था, फिर एक बार गेंद बल्ले का संपर्क नहीं। ढूंढे रे साजना, गेंद कहीं और, बल्ला कहीं और, कुछ अलग अलग बातें देखने को मिलते हुए, और इसी बीच स्कोर कार्ड रुका हुआ मात्र 7 रनों के ऊपर। लेकिन अक्सर कहा जाता है कोशिश करने वालों की हार नहीं होती, इतिहास गवाह है। और एक अच्छी गेंद, तेज तर्रार, टिप्पा गिरने के बाद तो ज्यादा उछाल नहीं ले रही है गेंद, और इसी का फायदा गेंदबाजों को मिलता हुआ। बल्लेबाज बार बार बिट होते हैं, अक्सर इंतजार करने वालों को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं। इतिहास गवाह है, इतिहास बनाना पड़ेगा, पसीना बहाना पड़ेगा। कौन बनाएगा इतिहास, कौन रचेगा इतिहास। इस बार अच्छा शॉट गैप में खेलने की कोशिश, डीप, हो गलती गलती गलती, चली गई गेंद, सी मारे का पार 4 रनों के लिए। कॉन्फिडेंस लौटेगा, शायद समर्थ के बल्ले से निकला हुआ ये चौवा कॉन्फिडेंस को फिर एक बार लौटाने की कोशिश करेंगे, और समर्थ क्या आने वाले समय में अटैक करेंगे, क्योंकि अटैक इज द बेस्ट डिफेंस इज।
ओवर की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर रुकी हुई रन संख्या मात्र 11 रन स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेट के नुकसान पर 12 गेंदों का खेल शेष। 12 गेंदों में कितने रन बनेंगे, आंखों में काल सुनाने के लिए आमंत्रित करता है फिर एक बार दीप आरंभकर। धन्यवाद सिद्धू घेऊन जाऊ पुन्हा मैदानावर। अशोक चौगुले पुढलं षटक घेऊन येतो, अफकरा फलंदाजी करतोय तर पुढलं षटक घेऊन येतोय। बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय फार एंड कडून पहिल्याच चेंडूवर एक चांगली सुरुवात रोहित मांजरेकर कडून। यावेळेस पोलचा फटका पाहायला मिळाला, झेल खाली फिल्डर आणि त्याचबरोबर चेंडू सीमा उल्लंघन करतोय 6 धावांसाठी। या शॉटची आवश्यकता हवी होती कारण एक नाजूक आणि केविलवाणी स्थिती, मात्र 11 धावा तर नक्कीच योग्य नव्हते आणि जर ते बदलायचं असेल, दृश्य जर बदलायचं असेल तर पेडल ऑन द मेटल 5व्या गिअर मध्ये आता धावसंख्या घ्यावी लागेल। संघाचा धावफलक पुढे प्रवृत्त केला जातोय तो 17 या आकड्यावर। अजूनही जर विचार करायला गेला तर 10 चेंडू आहेत, जर या 10 चेंडू तो 20 ते 25 धावा जरी निघाल्या तरी सुद्धा म्हणता येईल रिस्पेक्टेबल टोटल बनलं जाऊ शकतं या सामन्या दरम्यान। पंचांकडे अपील नक्कीच केली आणि पंच इकडे सांगतात अगदी कटचा आवाज कमेंट्री बॉक्स पर्यंत आला होता, निक ऑफ द बॅट अँड द बॉल ज्याला आपण नेहमी म्हणतो। आणि अखेरच्या क्षणी एक महत्वाची विकेट बाल केली जाते। जो फलंदाज वाटत होता थोडासा प्रेशर रिलीज करेल डगआउट मध्ये, तोच फलंदाज पुढच्या चेंडूवर तंबूच्या आसऱ्याला माघारी येतोय। संघाची धावसंख्या रखडली जाते मात्र 17 आणि आता मात्र एकंदरीत 5व्या गड्याच्या मोबदल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात इकडे धावसंख्या झाली ती मात्र 17 धावा, म्हणजे पुन्हा एकदा कदाचित संभावना एका लो स्कोरिंग मॅचची। संध्याकाळ सत्रामध्ये एवढी कमी धावसंख्या ही नक्कीच अंगाशी येऊ शकते कारण संध्याकाळ सत्रामध्ये नेहमी आपण पाहतो प्रत्येक स्पर्धेमध्ये फलंदाजी ही आपलं रौद्र रूप धारण करते आणि अशा स्थितीमध्ये सुद्धा मात्र कौतुकास्पद कामगिरी ही गोलंदाजीची आर्यन स्पोर्ट्स संघाच्या बाजूने। विठ्ठल चौगुले फलंदाज स्ट्रायकर झेंडवर। कोणाला जर कमबॅकची व्याख्या हवी असेल तर आपण फक्त हे षटक पाहावं रोहित कडून। दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका निघाला होता व त्यानंतर त्याच बॅटरला माघारी परतवलं व पुढील चेंडू निर्धाव उघडला गेला। बॉलला इकडे जाऊ दिलंय आणि पंचांची दाद इकडे मिळते। आउटसाइड ऑफ बघण्याचा प्रयत्न होता वाईड यॉर्करचा, पण जरा जास्तच बाहेर टाकला जातो आणि त्यामुळे बॅटरच्या रीचच्या बाहेर, त्याचमुळे टेक्निकल टर्म्स मध्ये वाईड सोबत धावसंख्या पुढे वधारते, एकंदरीत प्रवृत्त केली जाते ती 19 या आकड्यावर। 19 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। जोरदार पुन्हा प्रयत्न होता हा मोठा मारायचा। एक अशीच बॉलिंग ऍक्शन जर आपण पाहिली तर आजगावचा ओमकार शिंदे अशीच कशी जवळपास बॉलिंग ऍक्शन, एक मीडियम रनअप आणि त्याचबरोबर हाताचा अँगल आणि पूर्णपणे शेवटच्या क्षणी मात्र पॉइंट ऑफ रिलीज अतिशय सुरेख। नक्कीच बरेचसे चांगले बॉलिंग स्पेल्स आपण पाहिले सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा आणि तेच कार्य पुन्हा एकदा। यावेळेस फटका उंच आहे पण फटका फसलाय, उंच आहे लांब सुद्धा आहे। एका क्षणाला वाटलं होतं की फिल्डर अगदी सहजगत्या तो झेल टिपेल, पण वाऱ्याच्या झोपाची साथ आणि त्याचबरोबर चेंडू सीमा उल्लंघन संघाची धावसंख्या 6 धावेनिशी पुढे उभारली जाते ती पावशक्ती खेळीवर 25 धावा धावफलकावर। विचार केला या ग्राउंडचा तर 40-45 धावा एक रिस्पेक्टेबल म्हटली जाऊ शकते, पण त्यापेक्षा एकही आकडा कमी आणि पुन्हा एकदा विचार करावा लागेल। एकच सामना जो आपण पाहिला तो या शिवशक्ती प्रीमियर लीग सीझन 7 चा पहिला सामना, जवळपास 26 धावा हे डिफेंड झाले होते। अखेरचा एक चुकीचा थ्रो आणि त्यामुळे नक्कीच तो सामना गमावा लागला होता म्हणजे शिवछत्रपती संघाला।
तर पुन्हा एकदा इतिहासात तो सामना जमा झालाय आणि ऐतिहासिक विजय जर नोंदवायचा आहे तर तेवढ्याच दर्जाची धावसंख्या सुद्धा होण्यामध्ये अतिशय महत्वाचा नवीन गोलंदाज सज्ज होतो आपल्या बॉलिंग मार्कवर अखिलेश कांचे. स्ट्रायकर्स एंडवर सज्ज समर्थ. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर जेव्हा बॅट आणि बॉलचा संपर्क, चेंडू आणि फळीचं मिलन, तेव्हाच मोहर लागली होती 6 धावांची आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा स्वागत हे होतंय 6 धावांशी. लिमिटेड ओव्हर क्रिकेटची हीच तर खासियत. एक मोठा फटका आणि अगदी वाऱ्याच्या वेगाने धावसंख्येमध्ये भर केली जाते. धावसंख्या 31 धावा झाली आहे. समर्थने हात खोललेत कारण हे स्लॉग ओव्हर आहे. डेथ ओव्हर्स याला का म्हटलं जातं, कारण नक्की शेवटच्या षटकामध्ये मरण हे कोणाचं असू शकतं, बॉलर किंवा बॅटर. पुन्हा एकदा बॅटर जोरदार फिरवली होती. यावेळेस पदरतो 22चा इशारा. स्लॉग ओव्हर्स मध्ये नक्कीच थोडीशी खराब कामगिरी म्हणता येईल. पहिली 3 षटकं वाटत होतं की हा संघ 20 धावांपर्यंत पोहोचतोय की नाही, पण त्यानंतर मात्र एक रिलीव्हर शॉट आपण पाहिला तो समर्थच्या बॅटमधून व त्याचबरोबर विठ्ठलने सुद्धा चांगली कामगिरी केली अद्यापपर्यंत. यावेळेस सुरेख चेंडू होता वरून टाकलेला आणि त्याचबरोबर कॅरेबियन स्टाईल मध्ये बॉलचा फील्ड रनर विकेट तालमेल पहा अतिशय सुरेख. टेस्ट क्रिकेट विकेट फारच कमी वेळा पाहायला मिळते कारण प्रत्येक फलंदाज हा मोठ्या फटक्यावर आपला विश्वास दर्शवतो, पण जी धाव संभावनेत आहे ती धाव गण हे अतिशय महत्वाचं. संघाची धावसंख्या परावर्तित 34 धावांवर 34. इकडे रणनीती साफ आहे. बॅटरच्या जेवढा बॉल तुम्ही लांब ठेवाल तेवढं चांगलं असेल. विकेट किपरची ही दक्षता यष्ट्यांच्या सुद्धा चांगलं काम कारण इकडे विकेट किपरची भूमिका खूप महत्वाची असते. जेव्हा जेव्हा यष्ट्यांच्या मागे डिक्लेअर झोन असतो विकेट किपरची भूमिका ही खूप महत्वपूर्ण असते, कारण जर एका चेंडूत जर एका धावेची गरज, भलेही बॅटरला बॉल चुकला, विकेट किपरची चूक आणि तो सामना संपून जाऊ शकतो. आणि पुन्हा एक सुंदर स्टॉप, संभावना होती एका विकेटची आणि ती नॉन स्ट्रायकर साइडवर बहालही केली जाते. संघ एक धाव संख्या रखडली गेली आहे 34 धावांवर. अजूनही आता मात्र अजून एक गडी बाद, एकंदरीत 5 गडी बाद. अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला. अजून एक मोठा फटका, जर एक मोठा फटका आला तर एटलिस्ट एक 500 पर्यंत जाऊ शकेल. म्हणजे जो अद्यापर्यंत संघ जो चाचपडत होता 20 धावांपर्यंत तरी पोहोचतोय की नाही असे प्रश्नचिन्ह उद्भवत होते समर्थकांकडून, ते मात्र 2 फटके पुरेसे होते. विठ्ठल आणि समर्थच्या बॅट मधून त्या 2 फटक्यांनी संघाला तिशी पार करून दिली आणि वैयक्तिक 15 धावांवर खेळतोय. 15 धावांवर बाद झालाय, माफ करा. आता विठ्ठल स्ट्रायकर्स एंडवर रनआउट करण्याची संधी पुन्हा दिली जाणार नाही. आणि याचबरोबर षटकाची झाली आहे सांगता. याचबरोबर आपण पाहतो अंतिमच हे षटक, संतुलित षटक. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 34-35 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू असतील 30 आणि या 30 चेंडू मध्ये काढायचे आहेत ते म्हणजे 35 धावा. तर दुसऱ्या इनिंगचा खेळ अगदी थोड्याच वेळेत आपल्या समोर आणि तोपर्यंत सूत्र मी सुपूर्द करतोय बादल चौधरी सरांच्या हातामध्ये. धन्यवाद. पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी विनंती असेल शिवछत्रपती आणि मल्हार इंडियन संघाचा कर्णधार, नाणेफेकीसाठी आपण त्वरित या.
धन्यवाद दीप आरवंदेकर, धन्यवाद सिद्धू पराब, धन्यवाद आमचे स्कोरर निलेश गाड. संध्याकाळच्या सत्रात जाऊया परत एकदा मैदानाच्या दिशेने. शिवशक्ती कला क्रीडा मंडळ माझगाव खोतवाडा आयोजित शिवशक्ती प्रीमियर लीग 2024 पर्व 7वे. ज्या हेकर स्पोर्ट्स संघान गेल्या वर्षी या स्पर्धेत विजेतेपदाचो करंडक उचललो, सलग 2 वर्ष हे पराक्रम हेळकर स्पोर्ट्स संघान केलो. या वर्षी बघूया परत एकदा ह्यो चषक हेळकर स्पोर्ट्स संघाचे खेळाडू उचलतले की यावर्षी या चषकाक एक नवीन विजेतो मिळतलो. सामनो क्रमांक 6. देवांश स्पोर्ट्स संघान टॉस जिंकून घेतलेली पहिली फलंदाजी आणि जेमतेम उभारलेले 34 रन, 30 चेंडू आणि 35 धावांचा लक्ष. आणि तोपर्यंत पुढील सामन्याचे नाणेफेक शिवछत्रपती आणि मल्हार इंडियन्स कॅप्टन सागर सावंत. तुमका विनंती जरा लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स कडे हजर राहायचा. मल्हार इंडियन्स कॅप्टन सागर सावंत. पंचांचो प्लेचो इशारो, आवाज येलो प्लेचो. पंच गोट्या कारेवडेकर सर, पंच बिट्टू परब सर, आमचे स्कोरर निलेश गाड सर यांच्यासोबत माझे साथी समालोचक सिद्धू परब सर, दीप आरोंदेकर सर यांच्यासोबत मी बादल चौधरी तुमका घेऊन जात आहे मैदानाच्या दिशेने. 30 चेंडू 35 धावांचं लक्ष. कागदावर तरी एक साधा सोप्या लक्ष आणि याचा पाठला करण्याच्या इराद्याने सलामीची जोडी. संतोष मांजरेकर स्ट्रायकर एंडवर आर्यन बॉईज संघाच्या वतीन आणि नॉन स्ट्रायकर एंडवर केदार सावंत. बॉलिंग मार्कवर देवांश स्पोर्ट्स संघाच्या वतीन विठ्ठल चौगुले. विठ्ठल उभो असा युगे 28 कमरेवर हात घेऊन, पण ह्यो विठ्ठल उभो असा नॉन स्ट्रायकर एंडवर हे का कमरेवर हात घेण्यात संधी नसतली, कपडावर हात घेण्यासाठी संधी नसतली, कारण बॉलिंगची जबाबदारी विठ्ठलच्या खाती. पहिलो चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने फटको, सुंदर फिल्डर चेंडूच्या मागे, सुंदर क्षेत्ररक्षण. स्वतः संघ मालक अशोक चौगुले स्क्रीनवर. या चेंडूवर 4 रन अगदी सहज मिळाले असते, पण अशोक चौगुले जीवाचा रान करताना, कारण आपल्या बॅटरनी पहिली बॅटिंग घेण्यासाठी आग्रह केलो टॉस जिंकल्यावर, पण त्यानंतर या निर्णयाची झालेली माती अगदी कमी धावा, त्यामुळे हे धावा बचाव करताना अजून थोडे मोठे बनवचे लागतले. पहिल्या चेंडूवर 2 रन. या दरम्यान शिवछत्रपती संघाने जिंकलेला टॉस सामना क्रमांक 7 साठी. गोलंदाज विठ्ठलची वापसी. पहिल्या चेंडूवर 2 रन खर्च केल्यानंतर दुसरा चेंडू वेगवान, अतिवेगवान, निर्धाव चेंडू, पोलांडो, कुवांडो आणि पटसार चेंडू. शिवछत्रपती संघाच्या खेळाडूंका विनंती, या दरम्यान उडालेलो झेल आणि सुटलेलो झेल. पहिल्या चेंडूवर फक्त 1 रन इलेलो आणि त्यानंतर या चेंडूवर 1 रन. 3 चेंडू आणि 2 धावा. शिवछत्रपती संघाचे सगळे खेळाडू तुमका विनंती असा, जरा लवकरात लवकर डगआउट मध्ये तुम्ही हजर राहायचा. 2 धावा. यस, करेक्शन. 3 चेंडू आणि 2 धावा. पहिल्या चेंडूवर 1च रन्स होतो, कारण स्वतः संघ मालकांनी केलेला जबरदस्त क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा संतोष कव्हर ड्राईव्हचा फटको कव्हर क्षेत्रामध्ये. समर्थ परत एकदा स्क्रीनवर फिल्डिंग करताना. चेंडू निर्धाव. 4 चेंडू 2 धावा. पहिल्या चेंडूवर एक जोरदार फटको होतो संतोषच्या बॅटीतून, पण त्यानंतर जवळपास सगळ्या चेंडूवर बॉलरांचा खुटो करताना सुप्रसिद्ध मराठी समालोचक योगेश परबच्या भाषेत निशब्द करणारी गोलंदाजी. 2 पंचांमध्ये थोडीशी चर्चा, नेमकी का चर्चा झाली असतली या 2 पंचांची, या पुढच्या चेंडूवर तुमका समजला. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक युवा खेळाडू, सुंदर क्षेत्ररक्षण. पाच चेंडू 2 धावा. शेवटचा चेंडू थोडीशी चर्चा. मिड ऑफचा खेळाडू आणि बॉलर विठ्ठलच्या दरम्यान 35 धावांचा लक्ष्य. पहिल्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. 5 चेंडू 2 धावा. पुढे सरसावत मारलेलं फटको लॉंगांच्या दिशेने. यावेळी मात्र संघ मालका बीट करून चेंडू आकांड्या पार, माठवा पार, गडग्या पार, शिवशक्ती चौकार.
पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त 6 रनसार 35 रन्सांचा पाठलाग 24 चेंडू 29 धावांची गरज. मेहनत करूची लागतली कारण हो सामनो जर जिंकाचो असात तर धावांचो पाठलाग करणाऱ्या संघाक योग्य चेंडूवर योग्य फटकेबाजी करूची लागतली. त्याचबरोबर देवांश स्पोर्ट संघ जेमतेम 34 धावा तुम्ही बॅटिंग करताना जमवलात आणि त्याचा बचाव करण्यासाठी अगदी दिशाबद्ध गोलंदाजी आणि दक्ष क्षेत्ररक्षण तुमका करूचं लागतला. क्षेत्ररक्षकांच्या खांद्यावर थोडी मोठी जबाबदारी असतली कारण क्षेत्ररक्षकांका बॉलरचो पाठीराखो म्हटलं जाता आणि हो पाठीराखो कसो असता तर हो पाठीराखो महाभारतातल्या श्रीकृष्णासारखो असता जो अर्जुनाबरोबर युद्ध खेळताना तुमका खूप कमी वेळा दिसत पण अर्जुनाच्या प्रत्येक संकटात तो अर्जुनाच्या बरोबर उभं राहता तो असता पाठीराखो आणि बॉलरचो पाठीराखो मैदानावरचो असता तो फिल्डर. एक साधो सोपं झेल मिड विकेटवर सुटलो. या सुटलेल्या झेलाचा कितपत नुकसान मोठा होताला. संतोष मांजरेकर देवांश केदार सावंत या जीवदानाचा किती फायदा उठवतले. गोलंदाजीत बदल अनिरुद्ध सावंत यापूर्वीच्या सामन्याचा हिरो बॉलिंग मार्कवर. खराब 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 खूपच खराब चेंडू ना कपटलेलो चेंडू. सध्याच्या घडीक या बॉलवर सूरज चव्हाण लय खुश असा. सूरज सावंत ह्याच्यापेक्षा मी बरोबर बॉल टाकतोय या सूरजचा म्हणणं आणि सूरज त्यानंतरचा चेंडू बघा. आश्चर्य नवल की चमत्कार शिवशक्ती षटकार. केदारच्या बॅटमधून बाहेर पडलेलो षटकार. धावसंख्या घाऊक स्वरूपात 13 धावसंख्येवर. अजून एक शॉर्ट आर्म पुल डीप मिड विकेटच्या कपड्यावरसून माणूस मेळावरसून चेंडू अंधार मेळाच्या दिशेन. अजून एक शिवशक्ती षटकार. सलग दुसरो शिवशक्ती षटकार केदार सावंतच्या बॅटीमधून आणि धावसंख्या 19 रनचा फक्त 16 धावांची गरज. बॅट चिकड संधी होती विकेट किपर कडे. विकेट किपर कडून दवडलेली संधी आणि सुप्रसिद्ध मराठी समालोचक अमोल जमदाडे सरांच्या शब्दात सांगायचा तर संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी. थोडं जरी उशीर झालो तरी संधी आणि बिस्किट ह्या दोनही गेला समजा. ती दवडलेली संधी मिळालेलो 1 रन. धावसंख्या 20 रनचावर 15 धावांची अजून गरज. स्लॉक करण्यासाठी आदर्श असणारो चेंडू टप्प पडल्यानंतर थोडस खाली राहिलो. सबमरीन डिलिव्हरी 1 रन. एकेरी धावण्याची धावसंख्या 21. 14 धावांची गरज. केदार सावंत संतोष मांजरेकर ही जमलेली जोडी. केदारचो झेल सुटलो होतो मयुरेश कडसून आणि हे झेल किती महागडो होतो या तुमका दिसताला मैदानावर. लेलो कॅचेस जीतो मॅचेस कॅचेस विन दी मॅचेस हे सगळा तुमका माहिती असा. ज्यावेळी हर्षल गिफ्टने स्टीव्ह वॉचो झेल वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मध्ये सोडलो त्यावेळी जाऊन सांगितलेल्या स्टीव्ह वॉन हर्षल गिफ्ट कडे मित्रा तू झेल नाही तू वर्ल्ड कप सोडलंस. हे प्रत्येक असे झेल महत्वाचे असतात खास करून जेव्हा तुम्ही धावांचा बचाव करतात. यावेळी मात्र बॅट चिकट घेऊन जाणारो चेंडू विकेट किपरने अगदी सहज टिपलो. पहिल्या विकेटचा पतन 35 रनचा पाठलाग 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात अजून 14 धावांची गरज. ठीक आहे.
केदार सावंतने मिळालेल्या जीवदानाचा फायदा उठवत 2 षटकारांशी वैयक्तिक 14 धावा कुटले आणि आपल्या संघाक एका मजबूत स्थितीत आणून ठेवला. केदार सावंतच्या फलंदाजीसाठी एकदा टाळी वाजव हरकत नाही. धावांचा पाठलाग करताना एक सुंदर दमदार सुरुवात. जेचो पाओ बरो तेचो इमलो खरो या मालवणी म्हणीनुसार एक सुंदर पाओ केदारने रचलो. आता जबाबदारी त्याच्यावर इमलो, इमारत आणि कळस चढवण्याची. फुलटॉस, लॉंग ऑफ या दोघांचा कपडा वरसून हावको, रावकांडो, कुंभयो घुडूम मातारी, रणटुळाची कंटुळा, शिवशक्ती षटकार आणि धाव संख्या 27 रनसार. फक्त 8 धावांची गरज. लॉंग ऑफच्या दिशेने परत एकदा मालक स्क्रीनवर. मालक ह्यो शब्दच किती महत्वाचो. मी स्वतः मालक. बाबी कळिंगण ह्यो वाक्प्रचार मालवणी भाषेक दशावताराक दिलो बाबी कळिंगण यांनी. गौरवच्या षटकारासाठी 100 रुपयांचा बक्षीस सूरज सावंत सरांकडसून. स्क्वेअर रेकच्या दिशेने एक युवा खेळाडू 1 धाव पूर्ण. धाव संख्या 29 रनसावर 6 धावांची गरज. स्ट्रायकर एंडवर संतोष मांजरेकर. वैयक्तिक 12 धाव संख्येवर संतोष. विजयाची औपचारिकता फक्त 6 धावांची गरज. तिसऱ्या षटकातले फक्त 3 चेंडू समाप्त. अजूनही 15 चेंडू बाकी. आखो टप्प्याच्या चेंडूवर एक हुकचा फटको. डीप 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 डीप